नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मागील पुरवठा निरीक्षक ऑनलाईन परीक्षेतील मराठी व्याकरणावरची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। यावरचा आपला हा चौथा व्हिडिओ आहे। याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, आडेल तट्टू हा जो शब्द दिलेला आहे याचा अचूक अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1। आडेल तट्टू म्हणजे काय, तर आपलाच हेका चालविणारा, यालाच हेकेखोर किंवा हट्टी असं सुद्धा म्हटलं जातं। पुढे, ज्या समासात दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते त्यास डॅश म्हणतात। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 तत्पुरुष समास। तर ज्या समासामध्ये दुसरे पद अधिक महत्त्वाचे असते त्यास तत्पुरुष समास असं म्हणतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द पाणी आणि आयुष्य या दोन्ही शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे। तर इथे आपल्याला असा शब्द निवडायचा आहे की ज्याचा अर्थ पाणी पण होतो आणि आयुष्य पण होतो। तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 2 जीवन। तर जीवन हा जो शब्द आहे हा पाणी आणि आयुष्य या दोन्ही शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे। पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा। तर इथे बघा याचे 4 पर्याय दिलेले, त्यापैकी आपल्याला योग्य असणारा पर्याय निवडायचा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। तर बघा इथे अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ दिलेला आहे। तर कर्णाचा अवतार हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय होतो, तर उदार माणूस, म्हणजे ऑप्शन नंबर 4 जो आहे तो आपला योग्य असणारा पर्याय आहे। पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटलं, एखाद्या गोष्टीची सुरुवात, यासाठी ते समारोप हा शब्द दिलेला आहे, हा चुकीचा आहे। एखाद्या गोष्टीची सुरुवात यासाठी असणारा अलंकारिक शब्द कोणता आहे, तर तो आहे ओनामा। ओनामा याचा अर्थ काय होतो, तर एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा प्रारंभ करणे। दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, हडकोळा माणूस म्हणजेच अतिलठ्ठ व्यक्ती, हे पण चुकीचं आहे। हडकोळा माणूस यासाठी असणारा अलंकारिक शब्द कोणता आहे, तर तो आहे काडी पहिलवान। काडी पहिलवान याचाच अर्थ काय होतो, तर हडकुळा माणूस। तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, झोपाळू माणूस, यासाठी ते अक्षरशत्रू हा शब्द दिलेला आहे, हा पण चुकीचा आहे। झोपाळू माणूस यासाठी असणारा अलंकारिक शब्द कोणता आहे, तर तो आहे कुंभकर्ण। कुंभकर्ण याचा अर्थ काय होतो, तर झोपाळू माणूस। अक्षरशत्रू म्हणजे काय, तर अक्षरशत्रू म्हणजेच निरक्षर किंवा अडाणी असा याचा अर्थ होतो। तर हे सुद्धा आपल्याला सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, पिवळ्याचे वस्त्र या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता। तर इथे बघा पिवळ्याचे वस्त्र हा जो विग्रह दिलेला आहे, हा विग्रह खालीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा होतो ते सांगायचंय। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पितांबर। तर पितांबर हा जो सामासिक शब्द आहे याचा विग्रह काय होतो, तर पिवळ्याचे वस्त्र अशा प्रकारे याचा विग्रह होतो। तर या पितांबर या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे, तर तो आहे कर्मधारय समास। तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। पुढे, निशस्त्र हा जो शब्द दिलेला आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं इथे विचारले। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सशस्त्र। तर बघा निशस्त्र याचा अर्थ काय होतो, तर शस्त्रहीन किंवा शस्त्र नसलेला। याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल, सशस्त्र म्हणजेच शस्त्रासहित किंवा शस्त्र असलेला असा याचा अर्थ होतो। ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे। पुढे, फलटण हा समूहदर्शक शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सैनिक। तर फलटण हा जो समूहदर्शक शब्द आहे तो सैनिक या शब्दासाठी किंवा पर्यायासाठी वापरला जातो। तर सैनिक यासाठी असणारे समूहदर्शक शब्द कोणते आहेत, तर फलटण, त्याचबरोबर पथक किंवा तुकडी, हे सुद्धा सैनिक या शब्दासाठी असणारे समूहदर्शक शब्द आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचे। तर बघा उतारूंची काय असते, तर उतारूंची असते झुंड। साधूंचा काय असतो, तर साधूंचा असतो जथ्था। महिलांचे काय असते, तर महिलांचे असते मंडळ। तर हे सुद्धा समूहदर्शक शब्द आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत। पुढचा प्रश्न, ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास डॅश असे म्हटले जाते। कर्तरी प्रयोग, समापन कर्मणी, प्रधान कर्तृ कर्मणी की शक्य कर्मणी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 प्रधान कर्तृ कर्मणी। तर याच्या नावामध्येच आहे बघा प्रधान कर्तृ, म्हणजेच कर्ता हा प्रधान असतो, म्हणजेच कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते। त्याच्यामुळे याची व्याख्या कशी आहे, तर ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास प्रधान कर्तृ कर्मणी असे म्हटले जाते, लक्षात ठेवायचे। पुढचा प्रश्न, दुधाने ओठ पोळले डॅश ही म्हण पूर्ण करा। तर इथे बघा याचे 4 पर्याय दिलेले, ते व्यवस्थित पाहायचे आहेत आणि ही म्हण पूर्ण करायची आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 दुधाने ओठ पोळले म्हणून ताक फुंकून पिणे, अशा प्रकारची म्हण आहे। तर या म्हणीचा अर्थ काय होतो, तर एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झालेले असले तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे, असा याचा या म्हणीचा अर्थ होतो। हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे। पुढे, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। तर वाक्प्रचार दिलेला आहे लंकेची पार्वती असणे। तर या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ते आपल्याला सांगायचे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लंकेची पार्वती असणे म्हणजेच काय, तर अंगावर दागिने नसलेली स्त्री, अशा प्रकारे याचा अर्थ होतो।
पुढे योग्य पर्याय निवडा. तर इथे बघा, हे 4 पर्याय दिलेले आहेत, यापैकी आपल्याला योग्य असणारा पर्याय निवडायचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ऋणको. याचा अर्थ काय होतो, तर कर्जाचा बोज असणारा. म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमधला पर्याय जो आहे तो योग्य असणारा पर्याय आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, खूप पाऊस पडणे. याला इथे अनावृष्टी म्हटलेलं आहे, चुकीचं आहे. खूप पाऊस पडणे यासाठी कोणता शब्द आहे, तर तो आहे अतिवृष्टी. अतिवृष्टी याचाच अर्थ काय होतो, तर खूप पाऊस पडणे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, एखाद्या गोष्टीची सुरुवात. याला इथे समारोप म्हटले, चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात याला काय म्हटलं जातं, तर ओनामा असं म्हटलं जातं. आत्ताच आपण मागे पाहिले. चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, पांजरपोळ म्हणजे मांजरीचे आश्रयस्थान. हे चुकीचं आहे. पांजरपोळ म्हणजे काय, तर म्हाताऱ्या किंवा लंगड्या लुड्या गुरांना पाळण्याचे ठिकाण. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, 2 वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तेथे कोणता अलंकार असतो. यमक, श्लेष, उत्प्रेक्षा की उपमा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, उपमा. तर 2 वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार असतो, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, बाळाचे गाल लोण्यासारखे मऊ आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, उपमा. तर बघा, उपमा अलंकार केव्हा असतो, आताच आपण मागे पाहिलं की 2 गोष्टीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेलं असतं तिथे उपमा अलंकार असतो. आणखी एका प्रकारे आपण सांगू शकतो ते म्हणजे उपमेय हे उपमानासारखे आहे असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथे सुद्धा उपमा हा अलंकार असतो. जसं की या वाक्यामधलं उपमेय कोणतं आहे, तर उपमेय आहे गाल. तर उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय असं म्हणतात. जसं की ते गालाची तुलना केलेली आहे त्याच्यामुळे गाल हे या वाक्यातलं उपमेय आहे. उपमान कोणतं आहे, तर उपमान आहे लोणी. उपमान म्हणजेच काय असतं, तर ज्याच्यासोबत तुलना केली जाते त्याला उपमान असं म्हणतात. जसं की या गालाची तुलना कोणासोबत केलेली आहे, तर लोण्यासोबत केलेली आहे. त्याच्यामुळे लोणी हे काय आहे, तर या वाक्यामधलं उपमान आहे. तर बघा, गाल आणि लोणी हे जे 2 शब्द आहेत, या 2 गोष्टीतील साम्य दाखवण्यासाठी इथे कोणत्या शब्दाचा वापर केलेला आहे, तर सारखे या शब्दाचा इथे वापर केलेला आहे. मग उपमा अलंकार जो असतो, या उपमा अलंकारामध्ये 2 गोष्टीतील साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखे, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दाचा वापर केलेला असतो. अशा प्रकारचे शब्द वाक्यामध्ये आलेले दिसले की समजायचं तिथे कोणता अलंकार असतो, तर उपमा अलंकार असतो. जसं की ते सारखे हा शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे या वाक्यामधला अलंकार कोणता आहे, तर उपमा अलंकार आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढे चाल हा जो शब्द आहे, या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय कोणता. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत आणि चाल या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तर चाल या शब्दाचे अर्थ जे आहेत ते कशा प्रकारे होतात पहा. चाल म्हणजेच गती, चाल म्हणजेच हल्ला, चाल म्हणजेच पद्धती. अशा प्रकारे चाल या शब्दाचे विविध अर्थ होतात. पुढचा प्रश्न, यंदा फार मोठी जत्रा भरेल या वाक्यातील काळ कोणता. तर इथे बघा, जे वाक्य दिलेलं आहे या वाक्याचा काळ विचारलेला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, भविष्यकाळ. तर बघा, भविष्यकाळ जो असतो म्हणजे भविष्यकाळातलं वाक्य जे असतं त्या वाक्यामधलं शेवटचं जे क्रियापद असतं, मग ते क्रियापद एकटं असेल किंवा संयुक्त क्रियापद असेल, त्या क्रियापदामध्ये इल किंवा इन अशा प्रकारचा प्रत्यय आलेला असतो. अशा प्रकारचा प्रत्यय जर शेवटच्या येणाऱ्या क्रियापदामध्ये आलेला दिसला की समजायचं ते वाक्य कोणत्या काळातलं आहे, तर भविष्य काळातलं आहे. जसं की बघा, इथे शेवटचं जे क्रियापद आहे भरेल, याच्यामध्ये शेवटी कोणता प्रत्यय आलेला आहे, तर इल हा प्रत्यय आलेला आहे. भरेल याची जर आपण फोड केली तर भर प्लस इल अशा प्रकारची फोड होते, म्हणजे याच्यामध्ये शेवटी इल हा प्रत्यय आलेला आहे. त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे ते भविष्यकाळातलं आहे. भविष्यकाळातला कोणता प्रकार आहे, तर साधा भविष्यकाळ आहे. कारण की ते भरेल हे क्रियापद एकटं आलेलं आहे आणि एकटं क्रियापद जर असेल तर त्याचा कोणता ना कोणता साधाच काळ असतो आणि म्हणूनच साधा भविष्यकाळ आहे या वाक्याचा, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, धारा प्लस उष्ण या शब्दाची संधी कशी होईल. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, धारोष्ण. अशा प्रकारे या शब्दाची संधी तयार होते. तर या संधीचा प्रकार कोणता आहे, तर या संधीचा प्रकार आहे स्वर संधी. स्वर संधीमधला गुणादेश नावाचा जो प्रकार आहे त्याचं हे उदाहरण आहे. तर बघा, याचा एक नियम आहे. कोणता नियम आहे, तर अ किंवा आ याच्या पुढे जर उ किंवा दुसरं उ जर आलं तर या दोन्हीचा मिळून ओ तयार होतो. जसं की बघा, धारा प्लस उष्ण हा जो विग्रह आहे याच्यामधला जो पहिला शब्द आहे धारा, तर याच्यामध्ये शेवटी येणारा स्वर कोणता आहे, तर तो आहे आ. कारण की रा मध्ये आ हा स्वर येतो. प्लस पुढे येणारा पहिला स्वर कोणता आहे, तर तो आहे
उ. तर अशा प्रकारे बघा आ प्लस उ या दोन्हीची संधी होऊन काय तयार होतं, तर ओ तयार होतो. आणि हा ओ मागच्या रामध्ये मिसळून काय तयार होतं, तर रो तयार होतो. आणि शेवटी जे राहिलेलं आहे श्न, ते जर आपण याच्यामध्ये घेतलं तर अशा प्रकारे शेवटी धारोष्ण हा शब्द तयार होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कूपमंडूक या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. तर बघा कूपमंडूक हा जो अलंकारिक शब्द आहे याचा अर्थ काय होतो, तर संकुचित दृष्टीचा, अशा प्रकारे याचा अर्थ होतो. पुढे खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर इथे बघा समूहदर्शक शब्द दिलेले आहेत. यापैकी आपल्याला योग्य असणारी जोडी ओळखायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कारण की आंब्याच्या झाडांची काय असते, तर राई असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, धान्याचा कळप, हे चुकीचं आहे. धान्याची काय असते, तर धान्याची असते रास. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, केसांची जाळी, हे पण चुकीचं आहे. केसांची काय असते, तर केसांची असते बट किंवा जट. चौथ्या ऑप्शनमध्ये काय म्हटले, गुरांचा संघ, हे पण चुकीचं आहे. तर गुरांचा काय असतो, तर गुरांचा असतो कळप. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, मतैक्य या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मत प्लस ऐक्य अशा प्रकारे याचा विग्रह होतो. तर हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे, तर हे सुद्धा स्वरसंधीचंच उदाहरण आहे. म्हणजे स्वरसंधीमधला वृद्धादेश नावाचा जो प्रकार आहे त्याचं हे उदाहरण आहे. तर याचा सुद्धा एक नियम आहे. कोणता नियम आहे, तर अ किंवा आ याच्या पुढे जर ए किंवा ऐ आल्यास या दोन्हीचा मिळून ऐ तयार होतो. तर बघा हे नियम जे असतात हे सुद्धा महत्त्वाचे असतात. यावरचे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. जसं की बघा इथे मत प्लस ऐक्य हा जो विग्रह केलेला आहे याच्यामधला जो पहिला शब्द आहे मत, याच्यामध्ये शेवटी येणारा स्वर कोणता आहे, तर तो आहे अ. कारण की त मध्ये अ हा स्वर येतो. प्लस पुढे येणारा पहिला स्वर कोणता आहे, तर तो आहे ऐ. तर हे अ प्लस ऐ या दोन्हीची संधी होऊन, अ प्लस ऐ या दोन्हीची संधी होऊन काय तयार होतं, तर ऐ तयार होतं. जसं की ते झालेलं आहे. तर हे ऐ या मागच्या त मध्ये मिसळून काय तयार होतं, त प्लस ऐ तै तयार होतं. आणि राहिलेले जे आहे क्य, ते जर आपण याच्यामध्ये घेतलं तर अशा प्रकारे मतैक्य हा शब्द इथे तयार होतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, पतीस मृत्यू येणे विधवा होणे या अर्थाचा पुढील वाक्प्रचार कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. बांगडी फुटणे. तर बांगडी फुटणे हा जो वाक्प्रचार आहे याचाच अर्थ काय होतो, तर पतीस मृत्यू येणे किंवा विधवा होणे असा याचा अर्थ होतो. श्री गणेशा करणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे किंवा एखाद्या गोष्टीचा शुभारंभ करणे असा याचा अर्थ होतो. ओटीत घालणे म्हणजे काय, तर संगोपनासाठी दुसऱ्याच्या हवाली करणे असा याचा अर्थ होतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, दात कोरून पोट भरत नाही या म्हणीचा नेमका अर्थ कोणता? तर इथे ही जी म्हण दिलेली आहे या म्हणीचा इथे नेमका अर्थ विचारलाय. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत आणि उत्तर द्यायचे. तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर 3. दात कोरून पोट भरत नाही म्हणजेच काय, तर मोठ्या व्यवहारात थोड्याशा काटकसरीचा काही उपयोग नसतो. अशा प्रकारे या म्हणीचा अर्थ होतो. लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, वाटेल ते बोलणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. तर बघा इथे वाटेल ते बोलणे हा जो अर्थ दिलेला आहे या अर्थाचा असणारा वाक्प्रचार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. जिभेला हाड नसणे हा जो वाक्प्रचार आहे याचाच अर्थ काय होतो, तर वाटेल ते बोलणे. पहिल्या ऑप्शनमध्ये जो वाक्प्रचार दिलेला आहे कान फुंकणे, याचा अर्थ काय होतो, तर कान फुंकणे म्हणजे चुगली किंवा लावालावी करणे किंवा एखाद्याच्या मनामध्ये भरवून देणे असा याचा अर्थ होतो. तिसऱ्या ऑप्शनमधला जो वाक्प्रचार आहे डोळे उघडणे, याचा अर्थ काय होतो, तर केलेल्या चुकीची जाणीव होणे किंवा एखाद्या गोष्टीची चूक लक्षात येणे अशा प्रकारे याचा अर्थ होतो. चौथ्या ऑप्शनमधला जो वाक्प्रचार आहे तिलांजली देणे, याचा अर्थ काय होतो, तर हक्क सोडणे किंवा त्याग करणे किंवा सोडून देणे अशा प्रकारे याचा अर्थ होतो. तर हे सगळं सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, सढळ या शब्दाचा योग्य समास ओळखा. तर इथे सढळ हा जो शब्द दिलेला आहे आपल्याला समास ओळखायला सांगितले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. सहबहुव्रीही समास. तर एखादा उदाहरण सहबहुव्रीही समासाचं आहे आपल्याला कसं ओळखता येईल, तर बघा दिलेला जो सामासिक शब्द असतो त्यातलं जे पहिलं पद किंवा पहिलं अक्षर जे असतं ते स किंवा सह अशा प्रकारचं असतं. तर जसं की बघा इथे स हे पहिलं पद किंवा पहिलं अक्षर आलेलं आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे उदाहरण कोणत्या समासाचं आहे, तर सहबहुव्रीही समासाचं आहे. स स अशा प्रकारे खून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. जसं की आणखी जर शब्द सांगायचे झाले तर सादर असेल, सबल असेल किंवा सहपरिवार असेल
अशा प्रकारची ही जी उदाहरणं आहेत ही सगळीच सहबहुव्रीही समासाची उदाहरणं आहेत. लक्षात ठेवायचे पहिलं जे पद असतं ते स वरून असतं किंवा स अक्षर तुम्ही लक्षात ठेवू शकता, स किंवा सह. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खाल्ला होता या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार आहे ते ओळखा. तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पूर्ण भूतकाळ. तर बघा इथे खाल्ला होता हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद म्हणजेच काय, तर धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद म्हणजेच काय असतं, तर संयुक्त क्रियापद असतं. तर जसं की बघा इथे खाल्ला होता याच्यामध्ये खाल्ला हे धातू साधित आहे तर होता हे सहाय्य क्रियापद आहे. तर संयुक्त क्रियापदावरून काळाचा प्रकार कोणता आहे ते कसं ओळखायचं, तर बघा लक्षात ठेवायचे संयुक्त क्रियापदामधलं शेवटचं सहाय्य क्रियापद जर होता, होती, होते, होतो अशा प्रकारचं जर आला असेल तर त्याचा एकतर अपूर्ण भूतकाळ तरी असतो किंवा पूर्ण भूतकाळ तरी असतो. लक्षात ठेवायचे पण भूतकाळच असतो. मग तो अपूर्ण भूतकाळ का पूर्ण भूतकाळ हे कशावरून ओळखायचं, तर शेवटचं जे सहाय्य क्रियापद असतं त्या सहाय्य क्रियापदाच्या अगोदरची जी मूळ क्रिया असते ती कशी आहे त्यावरून ओळखायचं. जसं की बघा इथलं शेवटचं सहाय्य क्रियापद कोणतं आहे, तर होता. याच्या अगोदरची जी मूळ क्रिया आहे खाण्याची ती कशी आहे, पूर्ण आहे की अपूर्ण आहे, तर पूर्ण आहे. कारण ते खाल्ला म्हटले. इथे जर खात होता असं जर म्हटलं असतं, खात असा जर शब्द असता तर ती क्रिया कशी झाली असती, तर अपूर्ण झाली असती. खात होता म्हणजेच ती क्रिया भूतकाळामधली चालू होती म्हणजेच अपूर्ण होती. परंतु इथे खाल्ला होता म्हटले म्हणजेच इथे भूतकाळामधली खाण्याची क्रिया कशी दाखवलेली आहे, पूर्ण दाखवलेली आहे. त्याच्यामुळेच पूर्ण भूतकाळ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा लास्ट, मी खेळायला जात होतो या वाक्याचा रीतिभूतकाळ पुढीलपैकी कोणता. तर बघा हे जे वाक्य दिलेलं आहे याचा रीतिभूतकाळ असणारा वाक्य पुढीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. हे जे मूळ वाक्य दिलेलं आहे ते कोणत्या काळातलं आहे, तर हे अपूर्ण भूतकाळातलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण की बघा इथे जात होतो हे संयुक्त क्रियापद आलेलं आहे आणि यातलं शेवटचं सहाय्य क्रियापद होतो अशा प्रकारचं आलेलं आहे. आणि आत्ताच आपण मागे पाहिलं की संयुक्त क्रियापद जर असेल आणि त्यातलं शेवटचं सहाय्य क्रियापद होता, होती, होते, होतो अशा प्रकारचं जर आला असेल तर त्याचा एकतर अपूर्ण भूतकाळ तरी असतो किंवा पूर्ण भूतकाळ तरी असतो. ते कशावरून ठरवायचं, तर सहाय्य क्रियापदाच्या अगोदरची जी मूळ क्रिया असते ती कशी आहे त्यावरून ठरवायचं. जसं की बघा इथे सहाय्य क्रियापद कोणतं आहे, तर होतो. मग याच्या अगोदरची जी मूळ क्रिया आहे ती जाण्याची कशी आहे, अपूर्ण आहे. कारण इथे जात होतो म्हटले, गेलो होतो म्हटले का, नाही. जात होतो म्हटले म्हणजे भूतकाळामधले जाण्याची जी क्रिया आहे ती कशी आहे, अपूर्ण आहे. त्याच्यामुळे या वाक्याचा काळ कोणता आहे, तर अपूर्ण भूतकाळ आहे. परंतु इथे आपल्याला या वाक्याचा रीतिभूतकाळ पुढीलपैकी कोणता असं विचारलं होतं. तर बघा एखादं वाक्य रीतिभूतकाळातलं आहे आपल्याला कसं ओळखता येईल, तर लक्षात ठेवायचे रीतिभूतकाळ असणारं जे वाक्य असतं त्या वाक्याच्या शेवटी सुद्धा संयुक्त क्रियापद येतं. लक्षात ठेवायचे त्या वाक्याच्या शेवटी सुद्धा रीतिभूतकाळाच्या वाक्याच्या शेवटी क्रियापद एकटं येत नाही तर संयुक्त क्रियापद येतं. आणि या संयुक्त क्रियापदामधलं शेवटचं सहाय्य क्रियापद जे असतं ते असे किंवा असू अशा प्रकारचं येत असतं. जसं की बघा चौथ्या ऑप्शनमध्ये जर पाहिलं इथे जात असे हे संयुक्त क्रियापद आहे आणि यातलं शेवटचं सहाय्य क्रियापद जे आहे ते असे अशा प्रकारचे ते आलेलं आहे. त्याच्यामुळे चौथ्या ऑप्शनमधलं जे वाक्य आहे ते रीतिभूतकाळामध्ये असणारं वाक्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.